आपल्याला इतिहासाबद्दल कुतूहल असतं, पण आपल्यापर्यंत तो इतिहास सहजासहजी पोचत नाही. तर हा एक उत्तम प्रयत्न आहे. तेव्हा जातीभेद, वर्णभेद, वाळीत टाकणं हे सगळे प्रकार इतके जोरात चालू होते. आमच्या अंगावर सतत काटा येत होता हे चित्रित करताना. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट तुमच्या लवकरच भेटीस येतोय आणि या निमित्तानं मृणालताई माझ्यासोबत आहे. ताई, कशा आहात? मस्त आहे. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. ट्रेलर खूप छान वाटला. म्हणून तो बोलली की प्रत्येक भूमिका तुमची एक वेगळीच असते आणि काही ना काही सांगणारी असते. तर ह्या भूमिकेविषयी तुम्हीच प्रेक्षकांना काय सांगाल की ही तुमच्या किती जवळची आहे? एका महाराष्ट्रातल्या महापुरुषाच्या आईची भूमिका गेल्या अनेक चित्रपटांमध्ये मी साकार केली आणि त्यानंतर 4 विलक्षण भावंडांच्या आईची भूमिका मला करायचं भाग्य लाभलं आहे. मला खूप मनापासून आनंद होतो या गोष्टीचा. महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा आहे आणि त्या संत परंपरेची सुरुवात ज्या अध्वर्यू संतांनी केली, त्या माऊलींची जी बहीण, ती 4ही भावंडं अलौकिक भावंडं होती आणि त्यातल्या मुक्ताईच्या जीवनावर आणि त्या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबाची कथा सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि किती संकटांचा सामना करायला लागला, तेव्हाचा महाराष्ट्र कसा होता आणि त्यातून हा वारकरी संप्रदाय कसा सुरू झाला, याची कहाणी आपल्याला बघायला मिळेल. आपल्याला इतिहासाबद्दल कुतूहल असतं, पण आपल्यापर्यंत तो इतिहास सहजासहजी पोचत नाही. तर हा एक उत्तम प्रयत्न आहे. ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट 18 एप्रिलला तुमच्या भेटीला येतो आहे. तो अवश्य बघा. नक्कीच. पण आता जसं तुम्ही म्हणालात की त्या माऊलीला खूप कष्ट सहन करावे लागले, अनेक संकटांवर मात करावी लागली. जेव्हा हे सीन शूट करत होता तेव्हा किती असं म्हणजे किती भारदस्त होतं ते सगळं, कारण अंगावर काटा येणारे ते सीन आहेत. आपण फक्त बघून आपल्या अंगावर काटा येतो, त्यांनी तेव्हा अनुभवले आहेत. अगदी. म्हणजे तेव्हा जातीभेद, वर्णभेद, वाळीत टाकणं हे सगळे प्रकार इतके जोरात चालू होते आणि हे सगळं बंद करणारा एक संत होता ज्याचं इतकं कमी आयुष्य होतं आणि त्यांनी सगळ्यांना एकत्र आणून वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. हे फार विलक्षण आहे. त्यामुळे आमच्या अंगावर सतत काटा येत होता हे चित्रित करताना आणि मला फार आनंद होतो की या चित्रपटाचा मी पाहते. पण एक कोणता सीन आहे जो तुम्हाला करणं खूप अवघड गेला? जेव्हा या 4ही भावंडांना सोडून ते आई वडील जातात आणि असं म्हटलं गेलं आहे की त्यांनी आत्महत्या केली. त्या मुलांचा वियोग हा सीन जो होता तो माझ्यासाठी खूप रोमांचित करणारा होता. पण दिग्पाल दादांचा फोन आल्यावर असं होतंच ना की यावेळेस काय नवीन घेऊन आला आता माझ्यासाठी? ते आमच्या घरातच शिजतं सगळं, कारण माझे आजोबा गोनी दांडेकर यांची मोगरा फुलला नावाची कादंबरी आहे आणि त्या कादंबरी ही ज्ञानेश्वर माऊलींच्या कुटुंबावर आधारित आहे आणि त्याच्यावर काहीतरी करायचं हे आधी ठरतं आणि मग अर्थातच त्यातल्या ज्या भूमिका आहेत त्या तिथेच वाटप होतं त्याचं. त्यामुळे फार छान वाटतंय की एक नवीन विषय घेऊन आम्ही आलो. येस, नक्कीच. पण याच विषयाबद्दल आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? 18 एप्रिलला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. आपल्याला जी संत परंपरा आहे तिची ओळख करून घेण्यासाठी, माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आणि मुक्ताई ही काय चीज होती, आदिमाया तिला का म्हणतात हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.